ऐन लग्नाच्या मांडवातून गिरिजा झालीये गायब। श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, आज गिरिजा आणि रुद्रचं लग्न असतं। गुरुजी म्हणतात मुहूर्ताची वेळ झालीये, वधूला बोलवा। म्हणून रुद्रची आई गिरिजाला बोलवायला तिच्या खोलीत येते, तर गिरिजा तिच्या खोलीत नसतेच, पण तिच्या खोलीत एक चिठ्ठी सापडते। त्यात लिहिलेलं असतं की मला माफ करा, मी ऐन लग्नाच्या मांडवातून निघून जाते, पण मला हे लग्न मान्य नाहीये। मला रुद्रशी कधीच लग्न करायचं नव्हतं, मला शोधण्याचा प्रयत्न करू नकात। तर इथे बाहेर नागेश्वर खूपच जोरात ओरडतात की सुनबाई कुठे आहेत। ते रुद्रची आई घाबरलेली असते, ती बाहेर येऊन म्हणते की गिरिजा नाहीये घरात। हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो। तर नागेश्वर म्हणतात दगा दिलाय तिने आम्हाला चिरंजीव। तर आता रुद्रला हे ऐकून खूपच राग आलेला असतो। नागेश्वर म्हणतात पण तिला हे माहिती नाहीये, ती पाताळ जरी जाऊन लपून बसली ना तरी हा नागेश्वर घोरपडे तिला शोधल्याशिवाय राहणार नाही। तर आता हे सगळं कारस्थान उर्वशी, सावी आणि प्रियानेच मिळून केलेलं असतं। त्यांनीच गिरिजाला गायब केलेलं असतं आणि वरून उर्वशी सगळ्यांसमोर रुद्रला असं म्हणते, अरे रुद्र, फसवून गेलीये ती आपल्याला, विसर तिला आता। तर आता तेवढ्यातच अर्जुन बाहेरून धावतच येतो व म्हणतो बरोबर आहे तुझा आत्या, असं म्हणत तो रुद्रच्या कानात काहीतरी सांगतो। ते ऐकून रुद्र स्वतःचा फेटा रागाने काढून टाकतो। तर प्रेक्षकांनो, आता पुढील भागात अर्जुन आणि सायली उर्वशीचं सत्य सगळ्यांसमोर आणून रुद्र आणि गिरिजाचं लग्न लावून देणार का, हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व चॅनलला प्लीज सबस्क्राईब